Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. उसगाव मधल्या मंगेश्वर देवालयाच्या ऐतिहासिक चौकामध्ये आयोजित आजची ही ऐतिहासिक सभा, ज्यांच्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे ते महाविकास आघाडीचे उमेदवार, तुमचे आमचे अस्मिता, तुमचा आमचा स्वाभिमान, आदरणीय श्रीमान छत्रपती शाहू महाराजजी, खास मुंबईवरून शिवसेनेचा बुलंद आवाज, युवकांचं आशास्थान आणि तमाम महाराष्ट्रातल्या युवकांना साथ घालणारे आमचे तरुण सहकारी आदित्यजी ठाकरे, दक्षिणचे लोकप्रिय आमदार ऋतुराज पाटील, आरुभाई दुधवाडकर, संजयजी पवार, रवी, सर्वच वंचितचे आमचे सहकारी, आम आदमी पार्टीचे आमचे सहकारी, आमचे सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, त्यांचे सर्व सहकारी आणि या उसगाव गावातील जमलेले सर्व नागरिक बंधू, माता भगिनी आणि तरुण मित्र, गेल्या 20 वर्षामध्ये अनेक सभा या चौकामध्ये झाल्या आणि या प्रत्येक सभेनं या गावाला एक दिशा देण्याचं काम केलं. या गावाची ताकद चांगल्या दिशेला घेऊन जाण्याचं काम प्रत्येक सभेनं आजपर्यंत केलेलं आहे. परंतु मागच्या 20 वर्षात झालेल्या सभा वेगळ्या आहेत आणि आजची ही उसगाव मधली सभा वेगळी आहे. आदित्यजी, जवळजवळ 20-21 हजार मतदान या एका गावामध्ये त्या ठिकाणी आहे आणि ज्यावेळी महाविकास आघाडी 2019ला महाराष्ट्रामध्ये आली, आमची महाविकास आघाडी 2004 पासून इथं आहे. म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना, आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्यामध्ये अगदी 18-20 वर्ष झालं एकत्रितपणे गुन्ह्या गोविंदानं या गावामध्ये आम्ही राजकीय दृष्ट्या एकत्रितपणे आजपर्यंत काम करत आलेलो आहे. आणि म्हणून ऐतिहासिक एवढ्यासाठी आहे की आज जसा काँग्रेसच्या विचाराचं गाव आहे, तसंच आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचं पाईक असलेलं हे गाव आहे आणि सातत्यानं या गावानं भरभरून असं प्रेम शिवसेनेला सातत्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे. आज एक ऐतिहासिक निवडणूक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा, शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा हा दिल्लीमध्ये आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून खासदार म्हणून जाणार आहे. आपली जबाबदारी आहे. आमदार ऋतुराज पाटलांनी सांगितलं तसं या कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास काढला तर 100 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक विकास कामामध्ये एक तुम्हाला छाप दिसेल, ती म्हणजे राजश्री शाहू महाराजांची दिसेल. हा इतिहास आपल्या पुढे आहे. हा इतिहास बघितल्यानंतर ज्यांनी कर्तृत्वानं कोल्हापूरच्या गादीचा सन्मान राखला, कर्तृत्वानं राजश्री शाहू महाराजांचा सन्मान राखण्याचं काम विद्यमान शाहू महाराजांनी सातत्यानं त्या ठिकाणी केलं. आता आपली जबाबदारी आहे की या सगळ्या फसवाफसवीच्या काळामध्ये आपल्याला निर्णय घेणं ही काळाची गरज येणाऱ्या भविष्य काळात या ठिकाणी असणार आहे, ज्याचा उल्लेख ऋतुराज पाटलांनी केला. आज तिकिटासाठी अनेकांना वनवन फिरावं लागलं. इथल्या विद्यमान खासदारांचं सुद्धा तिकीट जाहीर झालं नव्हतं. आदित्यजी, म्हणजे ज्यांनी फसवून या ठिकाणी गेले त्यांचं सुद्धा तिकीट त्या ठिकाणी जाहीर झालं नव्हतं. परंतु महाविकास आघाडीचे आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी विनंती केली की आदरणीय शाहू महाराजांनी उमेदवारी घेतली पाहिजे. कारण की देशातलं एक गढूळ वातावरण आहे आणि या गढूळ वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं हे वातावरण स्वच्छ करायचं असेल तर आदरणीय शाहू महाराजच खासदार झाले पाहिजेत. ही भूमिका कोल्हापूरकर म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे. काल कोण आलं, कशा सभा झाल्या, याचा परिणाम आमच्या कोल्हापूरमध्ये आदित्यजी अजिबात होणार नाही. आमच्या कोल्हापूरमध्ये कोल्हापूरची जनता ठरवते. आमचा पॅटर्नच वेगळा आहे. आमचा कोल्हापूरचा पॅटर्न वेगळा आहे. काय करायचं ते मातीतलं आम्ही ठरवतो. आम्हाला एवढंच कळतंय की आमच्या मातीतली अस्मिता शाहू महाराज आहेत, आमच्या मातीचा स्वाभिमान शाहू महाराज आहेत, आमच्या मातीचा अभिमान शाहू महाराज आहेत आणि हा अभिमान आणि स्वाभिमान आम्ही दिल्लीत पोहोचवणार आहे. मग दिल्लीतनं कोणी येऊ दे,
त्या ठिकाणी काही विरोधात येऊन भाषण करू दे, त्याचा परिणाम कोल्हापूरकरांच्यावर या ठिकाणी होत नाही। कोल्हापूरची जनता ही एका विचारानं काम करते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं काम करते आणि तोच विचार दिल्लीत पाठवण्याची जबाबदारी कोल्हापूरकरांनी या ठिकाणी घेतलेला आहे। मागच्या वेळी आमचं ठरलंय म्हणून या ठिकाणी निर्णय झाला, आता जनतेचं ठरलेलं आहे शाहू महाराजांना खासदार करायचं। आता जनतेने ठरवलेलं आहे की लाखो नाही मताधिक्याचं रेकॉर्ड आपल्याला ब्रेक करावं लागेल, या पद्धतीनं आपल्याला या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यावा लागेल। आदरणीय महाराजांना मला सांगायचं आहे, आम्ही भाग्यवान आहोत, तुम्ही उमेदवारी स्वीकारली हे आमच्या दृष्टीनं भाग्याचं आहे की आज आम्हाला सन्मान करण्याची संधी मिळते। मी तर म्हणेन 2024चा मतदार हा भाग्यवान आहे। मागच्या काळामध्ये कधी हे भाग्य मिळालं नाही, परंतु 2024च्या मतदाराला भाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि राजश्री शाहू महाराजांच्या विचाराला मतदान करायची संधी आपल्याला मिळते। हे तुमचं आमचं भाग्य आहे, हे तुमचं आमचं भाग्य आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे। इंडिया आघाडीची सत्ता आली, महाविकास आघाडीची सत्ता आली की सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी स्वीकारणार आहोत। आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये काम केलं। मला माता भगिनींनी नेहमी सांगितलं, ज्यावेळी आदित्य उद्धव ठाकरे साहेब टीव्हीवर येत होते कोविडच्या काळात, त्यावेळी सगळ्या माता भगिनी डोळ्यात पाणी आणून त्यांच्याकडे लक्ष द्यायच्या। एक घरातला वडीलधारी माणूस आम्हाला मार्गदर्शन करतोय, आम्हाला काहीतरी सूचना करतोय, या पद्धतीनं आमचे सगळे जनता या महाराष्ट्रातली त्यांच्याकडे बघायची। आज जी मंडळी या ठिकाणी टीका करतात उद्धव ठाकरे साहेबांच्यावर, मला त्यांना विचारायचं आहे, तुम्हाला मोठं केलं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, तुम्हाला ताकद दिली उद्धव ठाकरे साहेबांनी, आज कुठल्या तोंडानं तुम्ही गुवाहाटी आणि सुरतला या ठिकाणी गेला, याचं उत्तर जनतेला कळणं या ठिकाणी गरजेचं आहे। ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेब आजारी होते त्यावेळी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून ही सत्ता आणण्याचं काम केलेलं आहे। माणसं तुमच्याबरोबर गेली असली तरी जनता मात्र आज उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबरच आहे, हे निश्चितपणे येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला दिसून येईल। पवार साहेबांचा पक्ष फोडला, काय मिळवलं तुम्ही? काँग्रेसला फोडण्याचं काम केलं, काय मिळवलं तुम्ही? म्हणजे याचा वास्तव काय आहे की आज भाजपला स्वतःच्या ताकदीवर या देशात सत्ता मिळवता येणार नाही। ह्या ज्या काही कुबड्या घेतल्यात, ह्या कुबड्या कायमस्वरूपी नाही आहेत। या सगळ्या येणारा जो काही टेकू त्यांनी घेतलेला आहे, हा 7 तारखेला टेकू उधळून लावायचं काम या महाराष्ट्रातली जनता 100% करेल, हा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे। आज जो काही प्रतिसाद या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मिळतोय, आज पवार साहेब असतील, काँग्रेस असेल, उद्धव साहेब असतील, जाईल त्या भागामध्ये लोक ताकदीने सांगतायत। कालच्या सभेला आलेली माणसं सांगतायत याचं उत्तमून आलो होतो, मतदान आम्ही इकडं महाराजांनाच करणार आहे। व्हिडिओ सगळे आपण बघतोय, काय करायचं, संस्था आहे, परिस्थिती आहे, यावं लागतंय, परंतु मतदान मात्र आमचं शाहू महाराजांनाच आहे। हे जे काय वातावरण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेलं आहे, गद्दारी गाडायचं वातावरण या कोल्हापूरमध्ये या ठिकाणी आलेलं आहे। ज्यांना 5 वर्षापूर्वी ताकद दिली ती माणसं आज सगळं विसरून बाजूला गेलेत। ते जर उद्धव ठाकरे साहेबांना विसरू शकत असतील, ते जर बंटी पाटलाला विसरत असतील, तर तुम्हाला तुका लावायला वेळ लावणार नाही, ते लक्षात ठेवा। तुम्हाला चुना लावायला वेळ लावणार नाहीत, हे जनतेने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि यांची जागा येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला ताकदीनं शाहू महाराजांना मतदान करून आपल्याला करावी लागेल। महाविकास आघाडी, इंडिया आघाडीची सत्ता या देशामध्ये आली की काँग्रेस पक्षानं जाहीरनामा जाहीर केलेला आहे। काय केलाय? पहिल्या वर्षी 30 लाख नोकऱ्या देण्याचं अभिवचन त्या ठिकाणी दिलेलं आहे। 15 लाख नोकऱ्या ह्या मुलींसाठी राखीव असतील। प्रत्येक गरीब महिलेला वर्षाला 1 लाख रुपये देण्याची घोषणा आपण त्या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर अग्निवीर योजना बंद केली जाईल। परीक्षा, आज परीक्षाचे घोटाळे किती, पेपर लीक किती चाललेले ते आपण बघतो। ते पेपर लीक थांबवायचा कायदा सक्षम केला जाईल, ही भूमिका महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे। आज एखादी सरकारी नोकरीला अर्ज करावे लागले, आदित्यनी तो विधानसभेमध्ये प्रश्न उचलला होता, 1000 2,000 रुपये आज उमेदवाराला द्यायला लागतात। एक परीक्षा द्यायची असतील 1000 रुपये, 10 परीक्षा द्यायच्या असतील तर 5-5, 10,000 रुपये खर्च करायला लागतात। हा परीक्षा शुल्क घेतला जाणार नाही, ही भूमिका महाविकास आघाडी म्हणून आपण या ठिकाणी घेतोय। म्हणजे बेरोजगारी संपवण्याचा प्रश्न
महिलांना आधार देण्याचा प्रश्न, या ठिकाणी सामान्य माणसाला आधार देण्याची भूमिका महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर, इंडिया आघाडीची सत्ता देशात आल्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत। आता या सगळ्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असेल तर आपल्याला येणाऱ्या 7 तारखेला शाहू महाराजांना निवडून द्यावं लागेल। महाराजांचं बटन किती नंबरला आहे? जोरात सांगा। चिन्ह काय? त्यामुळे महाराज चिन्ह पोचलेलं आहे। किती नंबरला नाव आहे सगळ्या लोकांना कळालं। आता माणसं वाट बघतात बटन कधी दाबायला मिळते, मतदानाच्या तारखेची वाट बघतायत। आणि त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, कारण की आता यानंतर आदरणीय आदित्य ठाकरेजी बोलणार आहेत, महाराज बोलणार आहेत आणि आम्हाला दोघांनाही वडगावच्या सभेला जायचं आहे। त्यामुळे मी जास्त बोलणार नाही। नेहमीच इथं मैदान आपण गाजवलेलं आहे। ह्या चौकात अनेकदा आपण चांगल्या पद्धतीनं कुस्ती केलेली आहे। उसगावला नेहमी मी सांगितलं, मी नेहमी सांगतोय, 2004ला मी करवीरमधनं निवडून आलो, 2009ला मतदारसंघ बदलला, त्यावेळी कसबा बोर्डेची उणीव उसगावकरांनी भरून काढावी म्हणून दक्षिण मतदारसंघ या ठिकाणी निवडला। आणि त्याच पद्धतीनं जसं माझ्यावर प्रेम केलं त्याच पद्धतीनं ऋतुराज पाटलांच्यावर तुम्ही प्रेम केलं, आता त्याच्या डबल प्रेम हे आदरणीय महाराजांच्यावर करावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन।